नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। देशभरात या सहकाराचे प्रशिक्षण वेगवेगळ्या कॉलेज शाळा आणि संस्थांमधून दिलं जाईल। दोन्ही सभागृहामध्ये देशाचं पहिलं सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचं विधेयक हे पारित झालं आहे। या देशाची सहकार चळवळ ही 100 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे आणि या चळवळीला अधिक सक्षम करण्यासाठी पहिले देशाचे सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। 8,40,000 सहकारी संस्था या देशात आहेत। 30 करोड सदस्य या सहकारी संस्थांचे आहेत। 40 लाख कर्मचारी काम करतात आणि निवडून आलेले संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष असे जवळपास 1.25 कोटी लोक ही संस्था चालवतात। देशभरात या सहकारचे प्रशिक्षण वेगवेगळ्या कॉलेज, शाळा आणि संस्थांमधून दिलं जाईल। त्यासाठी असा क्रांतिकारक आणि ऐतिहासिक निर्णय मोदीजींच्या आणि अमितजींच्या नेतृत्वाखाली घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट। अडचणी येतात त्या सुद्धा निश्चितपणे दूर होतील आणि मला असं वाटतं की याच्यामुळे या सहकार क्षेत्रातली एक व्याप्ती सुद्धा वाढवण्यासाठी आपल्याला एक शैक्षणिक आपण त्याला म्हणू चौकट होणं किंवा मी मागाशी म्हणतो इन्स्टिट्यूशनल एक सिस्टीम याच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे उपयोग होईल। उद्योग आणि स्वयंरोजगार नवीन उपक्रमासाठी या माध्यमातून अधिक संधी उपलब्ध होतील। मला असं वाटतं की जवळजवळ ह्या ज्या मी संख्या सांगितल्या, आज जर याच देशाच्या सहकाराची आजची जर अवस्था स्थिती पाहिली तर पुढच्या 5 वर्षात या देशातल्या सहकार चालवण्यासाठी 17 लाख आपल्याला प्रशिक्षित तरुणांची आवश्यकता आहे। हा एक सर्वे झालेला आहे। या सर्वेच्या माध्यमातून या देशातल्या सहकाराला चालवण्यासाठी पुढच्या काळात 17 लाख प्रशिक्षित आपल्याला माणसांची गरज आहे, तरुणांची गरज आहे आणि म्हणून या विद्यापीठाची आपल्याला निश्चितपणे आज आवश्यकता आहे। आज कुठल्याही क्षेत्रात गेलं तर आपल्याला शिक्षण प्रशिक्षणची व्यवस्था आहे, पण इतकं मोठं क्षेत्र या देशाचं सहकार 30 कोटी सदस्य आणि जवळपास 50 कोटीपेक्षा जास्त जनसंख्या ज्या क्षेत्राशी जोडली आहे त्याला मात्र कुठल्या प्रकारचं एक अत्यात चांगल्या पद्धतीनं शास्त्रशुद्ध पद्धतीनं शिक्षण आणि प्रशिक्षणाची पुरेशी व्यवस्था त्या मानाने या देशात नाहीये आणि म्हणून त्याच्यासाठीचा हा त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापन करण्याचा एक दूरदर्शी निर्णय माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंनी या आताच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये घेतला। हे विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावर सहकार क्षेत्रातील एक प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज नक्की पूर्ण करेल। देशातील तरुणांमध्ये एक सहकाराची भावना निर्माण करेल। दीर्घकालीन एक सुरक्षित करिअर म्हणून आता या विद्यापीठामुळे आपल्याला या क्षेत्राकडे तरुण वळताना पाहायला मिळतील आणि म्हणून हे सगळं होत असताना पुढचा आपण जो काळ आहे या देशाचा सहकार हा अधिक चांगला होईल। समृद्ध होण्यासाठी या विद्यापीठाची आवश्यकता आहे। स्वाभाविकपणे असाही प्रश्न येतो की मग हे चालणार कसं, काय त्याची नेमकी फॉर्मेशन करताना त्या काय नियमांनी काय त्या तुम्ही कायद्याप्रमाणे सुरू केल्या किंवा त्याच्यामध्ये नेमकं पुढं काम कसं चालणार आहे। तर मी आपल्याला सांगेल की हे विद्यापीठ जे आहे हे संसद नियमाच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स म्हणून स्थापित होणार आहे। याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे सहकार क्षेत्रातील शैक्षणिक आणि संशोधन उपक्रम एकत्रित आणि प्रमाणबद्ध म्हणजे स्टँडर्डाइज केले जातील। राष्ट्रीय स्तरावर असलेले विद्यापीठ सहकार क्षेत्रात शिक्षण संशोधनाचे कार्य प्रभावीपणे करेल। या विद्यापीठासाठी कुलपती, कुलगुरू, कुलसचिव अशी इतर आवश्यक पदाची रचना सुद्धा याच्यामध्ये करण्यात येईल। याबरोबरच या विद्यापीठाच्या माध्यमातून सहकाराच्या संदर्भात शिक्षणाबरोबरच संशोधन आणि विकास याच्यावरती सुद्धा देखील भर दिला जाणार आहे। या विद्यापीठात देशातील विविध भागात गरजेनुसार आपण त्याला हब अँड स्कोप मॉडेल नुसार आपण हे चालवणार आहे। त्यामुळे देशातल्या कुठल्याही राज्यात त्याची मागणी ही स्वेच्छेची आहे, म्हणजे स्वेच्छेने केली जाईल। ज्याला पाहिजे त्याला दिलं जाणार आहे। असं काही म्हणजे तो एक मुद्दा की राज्यातला सहकार आहे त्यांचं तिथं चाललंय, मग तुम्ही ज्याला हवं त्याला आम्ही देणार नाही, तर कुणालाही कंपल्शन आम्ही करणार नाही। परंतु आमचा हा विचार आहे की देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये त्या ठिकाणच्या प्रादेशिक भाषेमध्ये आम्ही याचं शिक्षण देणार आहोत। त्यामुळे ती एक शंका मनामध्ये होती की तुम्ही हिंदी आणि इंग्रजीमध्ये चालवणार का, तर ते तर चालेलच, पण जिथे जिथे समजा तामिळनाडूमध्ये तमिळमध्ये चालेल, पश्चिम बंगालमध्ये बेंगोली चालेल, कर्नाटकमध्ये कन्नडमध्ये चालेल, महाराष्ट्रात मराठीत चालेल, गुजरातमध्ये गुजरात, ज्या ज्या ठिकाणी जी जी आवश्यकता असेल त्या त्या प्रादेशिक भाषेमध्ये
त्याचं शिक्षण देण्याचं आम्ही याच्यामध्ये प्रावधान आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी नवीन शाळा चालू करायच्या त्या चालू केल्या जातील. ज्या ठिकाणी आपल्याला संलग्नता द्यायची असेल संस्थांना, ती संलग्नता त्या ठिकाणी दिली जाईल. इथे 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतील. इथे पदवी, पदव्युत्तर, पीएचडी आणि अल्पकालीन अभ्यासक्रम चालवले जातील. म्हणजे आपण त्याला म्हणतो की साधारणतः ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर पीएचडी अशा पद्धतीचे अभ्यासक्रम याच्यामध्ये चालवले जातील. शिवाय जगातील जे बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत, जगातील सहकार क्षेत्रातील सर्वोत्तम जे काही पद्धती आहेत